subscribe now and press the bell icon. Never miss an update. लवकर पोहोचला नव्हते थांबा थांबा हे उन्हात थांबायला जाऊ दे जाऊ दे जाऊन दे मामा अरे एक मिनिट नमस्कार, तुम्ही ही दृश्य कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरातील आता काही वेळापूर्वी तुम्ही बघितलेत की विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भात आता ही निवडणूक आहे त्या संदर्भातली तर आता तुम्ही बघत आहात ही जी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या संदर्भात आजची जी ही कोल्हापुरातील महत्त्वाची घडामोड आहे ही म्हणजे अमल महाडिक विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज हा मागे घेण्यासाठी इथे आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता नुकतंच धनंजय महाडिक, अमल महाडिक यांनी प्रवेश केलेला आहे. आतमध्ये कार्यालयामध्ये ते आतमध्ये गेलेले आहेत अर्ज मागे घेण्यासाठी. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या बिनविरोध होण्याची शक्यता आहेत. 6ही विधान परिषदेच्या ज्या निवडणुका ह्या बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण यासाठी काँग्रेस आणि भाजप अनुकूल आहेत आणि तसा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी दिला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील माहिती दिली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली आजची ही कोल्हापुरातली महत्त्वाची बातमी आहे आणि ही आत्ताची बातमी अशी की कोल्हापूर विधान परिषदेची ही जागा बिनविरोध होणार आहे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हे आता बिनविरोध निवडून येण्याची ही दृश्य तुम्ही बघताय. भाजपचे उमेदवार अमल महाडिक आता हे माघार घेण्यासाठी आतमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे आता सतेज पाटील यांचा विजयाचा मार्ग आहे तो आता सुकर झाल्याचं दिसून येत आहे. बाहेर या बाजूला तुम्ही बघितलात तर परिसरामध्ये जे समर्थक आहेत ते देखील उपस्थित आहेत. त्या ठिकाणी थोड्याच वेळात ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील विधान परिषदेवर बिनविरोध जाणार आहेत. दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघे देखील दिल्लीला गेलेले आहेत आणि राज्यातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची जी चर्चा आहे त्यांना ऊत आलेला आहे. कोल्हापूर, नागपूर या जागा बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब आता झालेलाच आहे. काहीच दिवसांपूर्वी भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा झाली होती आणि काँग्रेसने देखील त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली होती.
दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज केले होते. नागपुरातून भाजपकडून माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज दिला. तर काँग्रेसने भाजपमधून आयात केलेल्या उमेदवाराला संधी दिली. त्याचबरोबर कोल्हापुरातून भाजपकडून अमल महाडिक यांना संधी देण्यात आली होती. पण आत्ता अमल महाडिक हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये इथे आलेले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग आहे हा मोकळा झालेला आहे आणि ते बिनविरोध विधान परिषदेवर निवडून जाण्याची ही जी हे दृश्य तुम्ही बघताय. आतमध्ये ही अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आहे ही आतमध्ये पार पडती आहे. खरं तर हा पाटील आणि महाडिक हा जो ही जी चुरस आहे ही दरवेळेला रंगतदार होत असते आणि ती पाहण्यासाठी सर्व कोल्हापूरकरांचे त्याचबरोबर राज्यातील सर्व समर्थकांचे लक्ष त्याकडे लागलेलं असतं. पण यंदा आता ही विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होण्याची ही चिन्ह आहेत आणि सतेज पाटील हे आता विधान परिषदेवर निवडून येणार आहेत. कोल्हापूरकरांच्या मनामनात देखील ही जी चुरस रंगत असते, ही जी आमने सामनेची जी लढत असते ही पाहण्यासाठी उत्सुकता असते. आणि त्याचबरोबर महाडिक आणि पाटील गटातील समर्थकांमध्ये देखील हे सोशल मीडियावरती चांगलंच वारं वाहत असतं की आपल्या नेत्याला समर्थन देण्यासाठी. त्याचबरोबर दरवेळेला आपण अशा प्रकारचं जे चित्र असतं ते पाहतो, नेहमी पाहत आलेलो आहोत. पण यंदा आता अमल महाडिक यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तीच लढत पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार होती महाडिक आणि पाटील यांच्या गटात. पण आता या ठिकाणी तुम्ही बघत आहात की अमल महाडिक हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांनी अर्ज मागे घेतल्याची ही जी प्रक्रिया आहे ही पूर्ण होईल. दरम्यान तिकडे बंटी पाटील म्हणजेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या परिसरामध्ये बावड्यामध्ये पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांनी जल्लोषाला सुरुवात देखील केलेली आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. इथे तुम्ही बघू शकता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये इथे जे कार्यकर्ते आहेत ते देखील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आतमध्ये धनंजय महाडिक, अमल महाडिक आणि शौमिका महाडिक हे अर्ज मागे घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. दरम्यान अमल महाडिक यांनी अर्ज दाखल केल्यापासूनच गुलाल शिरोलीत की बावड्यात अशा प्रकारचं चित्र हे सगळीकडं दिसत होतं. कारण कोल्हापुरात सतेज पाटील आणि अमल महाडिक अशी ही रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळणार होती. पण भाजपकडून बिनविरोध विधान परिषदेच्या जागा निवडून आणण्यासाठी ही ते चर्चा झाल्या आहेत आणि भाजपकडून सांगण्यात आल्यानंतर इथे पक्षाकडून सांगण्यात आल्यानंतर अमल महाडिक अर्ज माघारी घेण्यासाठी इथे आलेले आहेत. पुढे 10 डिसेंबरला विधान परिषदेची निवडणूक आहे आणि 14 डिसेंबरला निकाल असणार आहे.
पण आता ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सतेज पाटील यांची विधान परिषदेवर निवड झालेली आहे. त्यामुळे पावड्यात हे आनंदाचं वातावरण सध्या बघायला मिळतं आहे. दरम्यान आपल्या लाईव्हमध्ये कनेक्ट झालेले आपले जे दर्शक आहेत त्यांनी देखील उत्साह व्यक्त केला आहे. सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे बंटी पाटील अर्थात सतेज पाटील यांचं. इथे लाईव्हमध्ये जोडले गेलेले सर्वजण त्यांचं स्वागत आहे. आणि इथे तुम्हाला ही जी दृश्य तुम्ही बघताय जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय या ठिकाणी तुम्ही ही बघता आहात की भाजपचे उमेदवार अमल महाडिक हे उमेदवारी अर्ज जे विधान परिषदेसाठी निवडणुकीसाठी दाखल केला होता तो आता अर्ज मागे घेण्यासाठी इथे आलेले आहेत. थोड्याच वेळात ती अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते बाहेर येतील. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात. दरम्यान भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांकडून महाडिक यांना तुम्ही हे बघत आहात दृश्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात. हे जे प्रवेशद्वार आहे हे बंद केलेलं आहे आणि आतमध्ये इथे महाडिक अर्थात धनंजय महाडिक अमल महाडिक या ठिकाणी आतमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक आहे ती बिनविरोध करण्यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि आज कोल्हापूरमध्ये ही दृश्य आहेत की अमल महाडिक हे देखील आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून येणार ही दृश्य आता स्पष्ट होत आहेत. दुसरीकडे अमल महाडिक आणि सतेज पाटील अर्थात बावडा आणि फुलाजी शिरोली
शिलोली या परिसरातील समर्थक याच क्षणाची वाट बघत होते आणि त्यांना आता आनंद झालेला आहे, कारण सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून येणार. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे. सगळा पोर्ची मोकळा करा, बाकी गेटच्या बाहेर थांबा. सगळ्यांना महाडिक आणि पाटील हे जे रंगतदार चुरस, ही रंगतदार लढत ही पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात, कारण पूर्वीपासून ही लढत ही अशी रंगतदार होत आलेली आहे. 2008पासून ही महाडिक आणि पाटील गटामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भातला माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला तरुण भारतच्या यूट्यूब आणि फेसबुकवरती नक्की बघायला मिळेल की कशाप्रकारे पाटील आणि महाडिक यांच्यामध्ये ही चुरस होत आलेली आहे आणि का ही अशी चुरस होत असते. याचा विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तरुण भारतच्या यूट्यूब चॅनेलवर, त्याचबरोबर फेसबुक पेजवर नक्की बघायला मिळेल. त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आहे ते आम्हाला तिथे कळवा. त्याचबरोबर आत्ताची ही दृश्य तुम्ही बघताय की जी आत्तापर्यंत चुरस होत होती ती आता यंदा विधान परिषदेच्या निवडणुकीवर होणार नाही आहे, कारण आत्ता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी इथे अमल महाडिक आलेले आहेत. त्यांच्याबरोबर धनंजय महाडिक हे देखील आहेत. शौमिका आणि शौमिका महाडिक या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आतमध्ये इथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ही प्रक्रिया ते पार पाडतात आणि थोड्याच वेळात त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची ही घोषणा झाल्यानंतर सतेज पाटील हे बिनविरोध विधान परिषदेवर निवडून येण्याची देखील घोषणा लवकरच होईल. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाटील गटामध्ये, पाटील समर्थकांमध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलं आहे. कारण ज्या प्रकारे पाटील आणि महाडिक गटामध्ये चुरस होत असते आणि त्याच प्रकारे त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार अशी चुरस आपल्याला बघायला मिळत असते नेहमीच. तर आपल्याबरोबर आपल्या लाईव्हमध्ये जॉईन झालेले बरेचसे प्रेक्षक हे अभिनंदन करत आहेत सतेज पाटील यांचं. त्याचबरोबर ते आपल्या नेत्याचं देखील समर्थन करत आहेत. बरेचसे सतेज पाटील समर्थक आपल्या लाईव्हमध्ये जोडले गेलेले आहेत. जयसिंग पाटील म्हणतात, कोल्हापूरचे कर्तृत्ववान पालकमंत्री व राज्याचे भावी कॅबिनेट मंत्री, कोल्हापूरचे विधान परिषदेवर सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन. अशा प्रकारे जयसिंग पाटील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रशांत कांबळे, संतोष पाटील, दीपक निकम, सतीश नलवडे यांनी अभिनंदन केलेलं आहे. आपल्या लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये देखील महाडिक आणि पाटील गटामध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जी चुरस असते ती तुम्हाला बघायला मिळेल.
सतीश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरातून सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. तर आता तुम्ही बघताय त्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अर्ज माघारी घेण्याची. आणि इथे धनंजय महाडिक, अमल महाडिक हे महाडिक कुटुंबीय कार्यालयातून बाहेर पडतानाची ही दृश्य तुम्ही बघताय. पण थोड्याच वेळात त्यांच्याकडून जाणून घेऊयात. इथे तुम्ही बघताय विधान परिषदेचं आता मागे कशाला आता पुढे आला बघू मगाशीच पुढे जाऊ नको. पुढे जाऊ नका. पुढे राजकीय घडामोड घडलेली आहे, नेमकं काय केलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या होत्या. 2 भाजपा, 2 काँग्रेस आणि 2 शिवसेना असे विद्यमान आमदार त्या ठिकाणी होते. राज्यांमध्ये गेल्या 2 वर्ष कोरोनामुळं कोणत्याही निवडणुका होऊ शकलेल्या नव्हत्या आणि त्यामुळं आता इथून पुढं लगेचच राज्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. अनेक 100-125 नगरपालिकांच्या निवडणूक होणार आहेत आणि यामुळं राज्यामध्ये समन्वय राहावा, सलोखा राहावा या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे आमचे विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांची या संदर्भात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा सुरू होती आणि आज त्यानुसार निर्णय झालेला आहे. मुंबई भाजपासाठी खूप महत्त्वाची सीट होती, ती बिनविरोध झालेली आहे. त्या विरोधात कोल्हापूर करावी अशी एक वरिष्ठांची मागणी होती. पण धुळे नंदुरबारची जागासुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी आग्रही ठेवल्यामुळं आज धुळे नंदुरबारमध्ये अमरीश पटेल साहेब यांचीसुद्धा बिनविरोध करायची. म्हणजे 2 भाजपा आम्हाला एक सीट जादा पदरात पडली, भाजपाच्या 2 सीट आणि त्याच्या बदल्यात कोल्हापूरची 1 सीट त्यांना बिनविरोध द्यावी हा पक्ष आदेश आज झालेला आहे. 1:30 वाजता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मला फोन आला आणि त्यांनी ज्या घडामोडी झाल्या त्याची माहिती दिली आणि या विभागामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष यांच्या वतीनं अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरलेला होता, शोमिका अमल महाडिक यांचा अर्ज भरलेला होता. हे दोन्ही अर्ज आम्ही आज या ठिकाणी विड्रॉ केलेले आहेत. या निवडणुकीमध्ये आमचे नेते महादेवरावजी महाडिक साहेब यांना फडणवीस साहेबांनी फोन करून ही सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये विनय कोरे साहेब सावकार आणि प्रकाश अण्णा आवाडे, सुरेशरावजी हळवणकर साहेब, त्याचबरोबर ज्ञात अज्ञात सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व सन्मान्य नगरसेवक यांनी आम्हाला साथ दिली. त्या सर्वांचे सुद्धा आम्ही या निमित्तानं आभार मानतो. अमल महाडिक आणि शोमिका महाडिक यांचे अर्ज विड्रॉल केलेले आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सगळी मंडळी, आता पूर्वी आम्ही महाडिक गट म्हणून इथं कार्यरत होतो, आज आम्ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीसोबत आहोत, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहोत. मी प्रवक्ता आहे आणि सदस्य संख्या या निवडणुकीमध्ये चांगली आमच्याकडं आता बेरीज चांगली झालेली होती आणि तरीसुद्धा पक्षाचा आदेश म्हणून आपण इथं थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण एक आव्हान देखील केलं होतं, त्या संदर्भात काय आव्हान? आपण न्यायालयामध्ये आता त्या गोष्टीला काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. महाडिक कुटुंबियांच्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण राजकीय जर बघितलं तर महाडिक कुटुंबियांचं मोठं वर्चस्व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. अशा परिस्थितीत महाडिक कुटुंबियांचं राजकीय विरोधक त्यांच्या विरोधात अर्ज मागे घेणं कितपत महाडिक कुटुंबियांचं वर्चस्व होतं आहे आणि भविष्यातही राहणार आहे, ते काही वर्चस्व कमी होत नाही. पण जसं मी सांगितलं की यापूर्वी आम्ही महाडिक गट म्हणून आम्ही निवडणुका लढवत होतो. आता आम्ही सगळी मंडळी, मी असेल, अमल असेल, शोमिका असतील, या त्या जिल्हाध्यक्षात आम्ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये आता सहयोगी सदस्य आहोत, पक्षासोबत आहोत
आणि पक्ष आदेश मानणं हे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे. फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा यांनी आदेश दिल्यामुळं किंवा त्यांची जी वरची चर्चा झाली त्यानुसार हा निर्णय झालेला आहे आणि पक्ष आदेश आम्ही मांडलेला आहे. म्हणजे इथून पुढची वाटचाल महाडिक कुटुंबियांची भाजप पक्ष जे सांगेल त्या पद्धतीनेच असेल. निश्चितच इथून पुढं सर्व निवडणुका भाजपाच्या झेंड्याखाली आम्ही लढवणार आहोत. मी एक भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे म्हणून ही विधान परिषदेची निवडणूक लढवत होतो. पक्षाने जो आदेश दिला की निवडणूक लढ, त्या निवडणुकीसाठी सामोरं गेलो आणि त्याच पद्धतीनं आज आदरणीय आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय जिल्ह्याचे नेते आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांचा आदेश मान्य करून, भारतीय जनता पार्टीचा आदेश मान्य करून मी आज ही इलेक्शन मधून विड्रॉ करत आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री अमल महाडिक यांना जनस्वराज्य पक्षानं पूर्ण पाठिंबा दिलेला होता. पण आज सकाळपासून ज्या घडामोडी सुरू झाल्या त्याच्यामध्ये ही निवडणूक बिनविरोध करावी आणि या बदल्यामध्ये धुळ्याची जागा बिनविरोध व्हावी अशा हालचाली सुरू झाल्या आणि याचं कोल्हापुरामधलं नेटवर्क आणि कोल्हापुरामधल्या ज्या काही तडजोडीची आहेत त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनय कोरेंच्यावर टाकलेली होती आणि विनय कोरेंनी ही भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं निभावली. महाडिक कुटुंबियांची समजूत काढण्यामध्ये दुपारी ते यशस्वी झाले आणि मग हा माघारीचा निर्णय झाला. यामध्ये विनय कोरेंची तडजोड केलेले कष्ट हे या निवडणूक बिनविरोध करायला कामी आलेले आहे. विनय कोरेंनी यामध्ये मध्यस्थीची भूमिका घेतलेली असली तरी महाडिक कुटुंबांना पक्षाकडून काय आश्वासन देण्यात आले की त्यांची राजकीय ताकद वाढवण्यात? आता तो भाग महाडिक कुटुंबीय आणि पक्ष असा आहे. आमचा संबंध या निवडणुकीच्या निमित्तानं जनस्वराज्य आणि महाडिक या निमित्तानं होता. त्याच्यामध्ये आम्ही जी भूमिका प्रामाणिकपणे पार पाडायची होती ती पाडलेली होती आणि विनय कोरेंनी जी भूमिका त्यांची पार पाडायची ती पाडलेली होती. पण या पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा महाडिकांच्या बाजूनच विनय कोरे कायमपणे राहतील. महाडिक साहेब, तुम्ही आता म्हटलं की राज्यातील सलोख्याचं वातावरण राहावं सगळ्या पक्षांमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं हे केलं. राज्यातल्या सलोख्याचं तुम्ही बोललात, जिल्ह्यातल्या सलोख्याचं नेमकं काय? नाही, राज्यातल्या सलोख्यात मी तुम्हाला सांगत होतो की या सगळ्या जागा बिनविरोध व्हाव्यात असाच एक सूर सगळ्याच पक्षांचा होता. पण नागपूरमध्ये ते होऊ शकलं नाही. काही अडेल भूमिका झाल्या, काही लोकांची अडेल भूमिका झाल्यामुळं झालं. आता हे बघा, ही निवडणूक आता बिनविरोध झालेली आहे. संघर्ष कुठंतरी कमी झाला असं वाटतंय. भविष्यातल्या जिल्ह्यातल्या सुद्धा ज्या काही भूमिका असतील त्यामध्ये सुद्धा संघर्ष कमी होईल असे अपेक्षा करूया आपण. नाही तर आमची लढाई आहेच, त्याला काय करणार आता. चला चला, थँक्यू. नागपूर झाली. हॅलो. आणि राज्यातील सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्यांनी